होता आणि माझी बहीण बी अडाणी होती म्हणून ते जमून गेलं त्यावेळेस. आता नाही जमत. नाही त्यावेळेस जमून गेलं, यावेळेस नाही जमत. नाही त्यावेळेस चंद्र सूर्य होता ना, आता गेला तर आलाच नाही का? तसं नाही आहे भासाजी. आता शिकलेल्या मुलीला शिकलेला मुलगा पाहिजे, शिकलेल्या मुलाला शिकलेली मुलगी पाहिजे, असं आहे मामा. अर्र म्हणा का बर्र म्हणा, खरं म्हणा का खोटं म्हणा, मले पोरगी तुमची पाहिजे म्हणजे पाहिजे. मी तिला बायको करीन म्हणजे करीन. भासाजी सगळ्या ठिकाणी अरे रावी नाही चालत. अरे रावी नाही आणि जबरदस्ती नाही जमत. नाही तुम्ही म्हटलं भलाई मा प्रॉपर्टीवर जबरदस्ती करू शकता का? मामा मला अर्धा वाडा पाहिजे, मामा मला अर्धी जमीन पाहिजे, तर मी तयार आज बी द्यासाठी. पण महापोरीवर जबरदस्ती करू नका. हे मामा मला पोरगी दिल्या नाही तुम्ही तर तुमच्या अंगणात फाशी लागून मरी. साठी बाबा पोरगी नाही द्या बोलू. आमची मर्जी, आम्ही देऊन जात नाही. देऊ देवाची आहे का नाही देवाची? कशी देईन पोरगी? नाही द्या. कशी देईन? तुमच्यात मदान देऊ का? नाही द्या. ठीक आहे आता म्हणजे का करायचं आहे? तुझा पोरगा मरण, तुझा पोरगा मरण म्हणजे पोरगी द्या का? मला हे सांगा, तुम्ही फाशी लागायला गेले, जीव कोणाचा जाईल? माया. मग तुम्ही मेल्याच्या बाद तुमच्या मायला कोण पोसन? नाही पहिले हिले मारतो मग मी फाशी लागतो. तू बोलू नका एक शब्द. पहिले हिले मारतो मग मी फाशी लागतो. तुम्ही दोघेही माय लेकर नाटक करून राहिले. नाटक करून राहिले पिचकू का? आता समजलं समजलं समजलं. अटकून आहे अटकून आहे. खबरदार मा बहिणीने मारलं गेलं. हा बहिणी बहिणी सगळं माई माय होय. तर त्यासाठी माझा जीव नाही दुखणार का बाई? तुमचा जीव दुखल तर माई माय चुरून देईल तुमचे दुःख. देवाची आहे का? देवाची. तुम्ही खरंच खरंच फाशी लागता? खरं फाशी लागता? मध्ये का करायचं आहे? मध्ये का होणार? जीव तुमचा जाईल, तुमची माई मायचाही जाईल. मध्ये का होणार? अच्छा माई माय मेली ना मी मेलो. मराच्या अगोदर चिठ्ठी लिहून ठेवली. कायची? मी आपल्या मामाच्या घरी आपल्या वावराचा घराचा हिस्सा मागायला आलो तर माम्यानं आम्हाला दोघाही मायले काले मारलं अशी चिठ्ठी लिहून ठेवली. बाई मी तुम्हाला देऊन राहिलो ना हिस्सा. हिस्सा देऊन राहिलो ना. मग हिस्सा नाही पाहिजे? नाही पोरगी द्या, नाही तर असं लिहून ठेवून आम्ही दोघंही मरून द्या. म्हणजे मी अंदर जाईल, तुम्ही अंदर आणि आम्ही दोघं बंदर. बासाजी समजलं मी. समजलं पाहिलं जाईल पुढची पुढं मराचा आहे जा मरा. ठीक आहे. कसा भाषाचा मामा होत का तू? त्याला मर पाहिजे तो रागात गेला मेला बिला तू पोषशील का? मी का करू बाई? पोरगा पागल्यासारखा करून राहिला. अगं वाचव का? बायकाच वाटत ते बाय पुढे गेला मा पोराला बॉडीच नाही वाचला. त्या बापरीच्या नावाला टाकला तो. जीप काढली बाहेर त्यानं. जीप काढली. बाबा ही पडते का रे बाई? बाई बाई थांब थांब मरू नको. थांब थांब मरू नको मरू नको.
बासाजी मी तुमच्याकडे नाही पाहून राहिलो, मी आपल्या बहिणीकडे पाहून राहिलो. माई एकच एक बहीण आहे आणि पोरगी स्वतःची पोरी सारखं तिचं लग्न मीनच केलं. बाई आज जर तो पोरगा मरून जाईल मा तर तुझ्या घरी येण्याचा मला धर्म नाही राहणार. तू माघारी नाही येशील. बहीण भावाचं नातं तुटलं. बहीण भावाचं नातं नाही. तुले बी एकच भाऊ आहे, मला बी एकच बहीण आहे. कोणाच्या घरी जाईन मा मी? नाही नाही नाही, मा बहिणीला मी मरून नाही देणार बाबा. नाही बाई, आता तू ना मला मोठा विचारात पाडलास. काय हरकत नाही मा, माई पोरगी तुला मागायला आली तू, मी देतो, पण मी तुले पाहून देतो रे बाबा. पोरगी देता इले पाहून देता का? तुमच्या पोरीचं लग्न हिच्या सगळं लागणार आहे का सगळं लागणार आहे? तुमच्यावर भरोसा नाही. कसा बा? तुम्ही महापोरीले मारान, वावरात पाठवान, काम करायला पाठवान. मामा तुमच्या पोरीला मी वावरात पाठवणार नाही, काम करायला लावणार नाही. काम मी करीन, भांडे मी घालीन, स्वयंपाक मी करीन, कपडे मी धुईन, घरातून स्वयंपाक घरातून सप्रापर्यंत झाडून मी करीन. आणि तुमच्या पोरीसाठी छपरेमध्ये दंडाचा पारणा लावीन. अरे तिच्यावर तिले बसवीन आणि बसवीन तिले झोके देईन. जुजू बायको, जुजू बायको, जुजू बायको. एवढा करते का तू आपणीवर? तू नाही 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 करते तू का भाऊ? मी जिम्मेदारी घेते. तू या पोरीचा केस आले का माझ्या मास आले? हो बाबा, हो बाबा, हो. एवढं करतो मा. बरं ठीक आहे, चला तुमचे जीव नाही गेले पाहिजे तो काही माय लेखाचे. इच्छा पुरी करतो तुम्ही, पोरगी देतो मी. पण पाहिजे बाबा, माय पोरीची परीक्षा व्हायची आहे. पोरीची परीक्षा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. आता पाय बाबा का म्हणते तू संध्या? तुमच्या पोरीची परीक्षा झाल्याशिवाय लग्न करणार नाही. किती दिवस बाकी आहे? असं एखादा महिना आहे ना. मामाजी दिवाळी गेली जाऊ द्या, त्याच्याशी काय घेणं नाही मला. पण समोर येऊन आली शिवरात्र. शिवरात्र चुकू देवाची नाही. खाऊन बापा मा बापाला नवस केला होता का महापोरगा जेव्हा लग्न करल तर जोड्या घोड्यानं मी चौऱ्याच्या गळावर पाठवून आपल्या पोराला सुनले. म्हणून नवस केला, म्हणून माझं नाव सम्मा ठेवलं. हे दिवस चुकू नको त्याचा शिवरात्रीचा. अच्छा, म्हणजे नवस केला तर तुम्हाला जोड्या घोड्याने जायचा. हो जी, एवढीच गोष्ट आहे ना. ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, करून दे करून दे करून दे. लई आनंद झाला का भाऊ? झालं नाही. हो, आता मी ना तुझ्या मनाचं केलं. आता 15 दिवस मा घरी राहत, मा घरून जायचं नाही. 15 दिवस जाऊ नको. नाही. कोणा सांगून राहिला असतं. काहून? आलाच का भाऊ? एका तरी दिवसात न्याल माझ्या गावी, आणि आली म्हणून 15 दिवस राही म्हणते. जेव्हा न्यायालयशी तेव्हा राही. हो, चुकलो मी, चुकलो मी. भावाचं कर्तव्य आपल्या बहिणीला न्यायालय झालं, पण मी नाही आलो मा तुझ्या घरी. पण काय हरकत नाही, नाराज नको. आता मी जरूर तुला न्यायालय येईन, आणि कोण्या वेळेस येईल तेवढं सांग. पक्क भाऊ? पक्क येईल. सांग केव्हा येऊ सांग. पाहिन मी तुझी वाट येत्या होळीच्या काळाला. पाहिन मी तुझी वाट येत्या होळीच्या काळाला. सांगायची सांगायची
बाप्पा एवढ्या लवकर काय बाबा समजवते शेंदा जाऊ ग मी चालली तू धावले नाही 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 आता मी जाऊ देणार नाही तुला 1 महिना नाही गो बाई लईच काम पडल्या तिकडं मजूर पाहिजे म्हणते ना काम करी थांबला ग आणखी आत्या जाऊ दे लगेच काम आहे मी थांबतो ना तू कोणतं काम आहे भाऊ मी मामा सांग वावरात जाईल कापूस काढीन म्हणते कापसाचे गटडे कोणाला बाबा आता मजुरी जाऊन घेते ना अरे तू चंदा काय आत्या मी चालली आता हो ती बटन पण घ्यायचं नाही मस्त खायचं मस्त राहायचं आणि यो बघ अजून मूठभर वाढलीच पाहिजे माझ्या पोटा लग्नामध्ये तर डोक्यामध्ये हार टाकला नव तर हात तुटलं नाही पाहिजे काय एवढा खातो बोल माया पोरा संग चंदा कावरे झाला का धंदा वाड्यात लाभ होईल का यंदा हा कायचा लाभ म्हणजे बापा तो बंद झाला हे बापू बंद झाला तो कायचा लाभ रे हा? चंदा तिने जाऊ दे मी थांबतो कशाला माझ्या आत्याला बिचारी एकटी जाईल का जा तू माझ्या आत्यासोबत तिला फोन भेटली का ते बसतो नाही थांबतो ना तर जा तू पण 15 दिवस थांबतो नाही 8 दिवस नाही 2 दिवस नाही जाऊ आता हो जा जाऊ हो बरं ठीक आहे आणतो थैला आण कोणता रे तो मगाची खाते दिलो तो फेकली तिकडे देऊ आणतो थैला बापरे थैला फेकलो म्हणजे महत्वाचे कागद होतं ना ती एवढे महत्वाचे कागद फेकलो म्हणजे कोणती कागद होते रे इथं? हा कायची कागद रे कशाची कागद रे मा बापाचा 7/12 मा मृत्यूपत्र का पागल वगैरे आहेस का रे काही बडबड करतेस हो अरे बाबा तुझ्या बाबाचा मृत्यू दाखला असेल तुझा 7/12 असेल असं होते का नाही तर काय? काहून मा मृत्यूपत्र नाही होत का विचार परत तहसील ऑफिस मध्ये जाऊ बर बापा येतीच होत्या आणि कोटी गेल्या आधी काय रे येतीच होत्या अरे बाबा का हा काय बघून राहिलास तू वाकून वाकून ए चंदा आ! पादुका चंदा हे चंदा दिसला नाही का तुला हे चंदा पादुका हा? तुला पादुका म्हणजे नाही समजल्या नाही समजलं अहो पादुका म्हणजे चपला बापरे संस्कृत मग मला 4-5 प्रकारच्या भाषा आहेत हा मग कसं रामाच्या पादुका गादीवर बसल्या हा. आणि मा चपला कोठे जाऊन धसल्या त्या स्टँड मध्ये असतील पाहून घे शाईन्या हा? चपल्या करते. हे करते. भावेश पाटील टाकडीवाले यांच्याकडून 21 रुपयाची भेट मिळाली पार्टीकडून सदस्य प्रणाम लाख धन्यवाद काय बाई माझे बाबा खूप मोठे मोठे स्वप्न मला दाखवत होते चंदा तुझ्यासाठी मी चांगला नोकरीवाला मुलगा पाहिजे चांगल्या घरामध्ये तुझं लग्न करून दे आणि माझं लग्न जुळवलं बाई माझ्या आत्याच्या मुलासोबत मी या 1.5 फूट सोबत लग्न करू का हा बाई मी किती स्वप्न रंगवले होते सूरज सोबत नाही ही गोष्ट जर माझ्या बिचारा सूरजला माहीत झाली तर तो गरीब बिचारा कुठेतरी जाऊन आत्महत्या करून टाकेल नाही नाही त्याला फोन लावते बोलवते आणि त्याला सगळं सांगते बाई हॅलो हॅलो सूरज हा बोल चंदा सूरज तू लवकर कॉलेज मागच्या एका कॅफे मध्ये ये काऊन काय झालं रडकं भडकं तोड करून आली रडक्या स्वरात बोलते काय झालं चंदा मला काहीतरी सांगायचं तुला लवकर तू आधी ये लवकर तिथे बरं बरं येते सगळं घोटाळा केला बाई माझ्या हात खरंच कसं वाटून राहिलं मला काय करू काही नाही मला काही कळत नाही जाते आणि सूरजला मी सगळी घटना सांगते मुलगी मने तो मुळे घोटाळा झाला हो घोटाळा झाला जी घोटाळा झाला हो घोटाळा झाला मने तो मुळे घोटाळा झाला हो घोटाळा झाला जी घोटाळा झाला
सूरज, हा सूरज माझ्या आत्या, माझ्या बाबांनी माझ्या आत्याच्या मुलासोबत माझं लग्न जुळवलं. काय बोलते? हो खरं सांगते. अरे पण तुला एक शब्द विचारला सुद्धा नाही लग्न जोडायच्या अगोदर? नाही विचारलं माझ्या बाबांनी. आता कसं होईल चंदा आपलं? काय होईल मला काही कळत नाही. तू सांग काय ना काही उपाय. काय सांगू मी? माझ्या विचारानुसार तर मी बिलकुल अंधकारामध्ये असल्यासारखं वाटतंय. काय करू आपण? एक काम करू नाही तर माझ्या माझ्या मनामध्ये असा विचार आला की चाललाय तर दोघेही जण पडून जाऊ आपण. काय पडून जाऊ नाही तर? नाही सूरज, अरे मी लहानची होती तेव्हापासून माझ्या बाबाने मला लहानाचं मोठं केलं. कोणत्या गोष्टीची कमी नाही होऊ दिली. मी तुझ्यासोबत पडून आली तर हे गावातले लोक माझ्या बाबाच्या अंगावर बदनामीचे शिंतोडे उधळवतील, माझ्या बाबाच्या नावावर कलंक लावतील. हे बघ तू चल माझ्यासोबत. हा तू माझ्यासोबत चल. मी माझ्या बाबासोबत बोलते. माझे बाबा नक्कीच माझी गोष्ट ऐकतील. हो खरंच? हो चल. तुला विश्वास आहे? चाल चाल. माननीय प्रकाशजी ठोका आवाज देते यांच्याकडून पोलीस निरीक्षक साहेब यांच्याकडून आमच्या गंगाधर धडक मास्टरला 100 रुपयाचा पेमेंट मिळाली. सततचे परिणाम. धन्यवाद. लाख लाख शुक्रिया. बाबा बाबा म्हटलं माझे बाबूजी. बाबा हजी बाबा. बाबा बापा नवलाची गोष्ट झाली व एवढे वर्ष शाळेमध्ये गेली, कॉलेजमध्ये गेली, पण लढत घरी नाही आली. पण आज कोणता पहाड कोसळला या पोरीच्या डोक्यावर, रडत आली बाबा बाबा करून राहील. नाही, मी कधी माझ्या मुलीला रडू देणार नाही. नाही दादा, कोण आहे माझ्या पोरीशिवाय मला? आणि माझ्या पोरीला मी रडू दे? बेटा चंदा, बाबा जिवंत आहो मी, अजून जिवंत आहो, मेलो नाही मा. आणि मराच्या अगोदरच रडून राहिली बाबा. बाप्पाच्या समोर नाही मा. मला तुला तुझ्या डोळ्यातले अश्रू नको जाऊ. मला खुशी दाखव, खुशी. मी रात दिवस तुला खुशीमध्ये पाहिल, पण रडताना तुला कधीच पाहणार नाही. सांग बाबा कोणतं संकट आलं, कोणाशी झगडा झाला, काय झालं मग? बाबा तुम्ही माझं लग्न माझ्या आत्याच्या मुलासोबत जुळवलं बाबा. हो. तो लग्न मला मंजूर नाही बाबा. अरे 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 मंजूर नाही? काहून बा? मी नाही करणार बाबा त्या मुलाशी लग्न. नाही करणार? नाही माझे मा, माझी सख्खी बहीण आणि माझा भासा जीव द्यायला तयार झाला, मरायला तयार झाला. म्हणून माझ्या बहिणीची मला दया आली मा, की माझी एकच एक बहीण मरून जाईल तर मला तुला दिसणार नाही. म्हणून माझ्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी, म्हणून बहिणीला मी हो म्हटलं आणि तिच्या पोरासंग लग्न तुझं पक्क केलं. आणि आता तू जर नाही म्हणशील मा, माझी बहीण कदाचित मरू बी शकते, तिचा पोरगा बी आत्महत्या करू शकते. आता गलत काम होईन मा, असं नको करू माझे मा. जे झालं ते झालं. आणि जर तुला पसंत नव्हता, एक शब्द बापाले म्हणाले, काय झालं होतं तुले? का बाबा तू तर घरी होतीस, तुम्ही तुमच्या भाषासंग लग्न करणार नाही, एवढा शब्द तरी तुने मला म्हटला असताना मी कधी मा बहिणीच्या पोराले तुला दिल्लीच नसतो. बाबा तुम्ही सुद्धा एक शब्द नाही विचारले बाबा. अरे हो,
आता मी चुकलो. आजकालच्या जमान्यात पोरा पोरीचे मायबाप मुला मुलीला विचारल्याशिवाय लग्न करत नाही, लग्न जुळत नाही. आणि मी तुला एक शब्द नाही विचारला, गलती माहीत झाली. वा मा, खरी गोष्ट आहे मा, गलती माहीत झाली. पण आता करू का बाबा? माझ्या वर्गात कॉलेज मधला मुलगा सूरज नावाचा, मी त्या मुलावर प्रेम करते बाबा. त्या मुलाला बाबा मोठ्या कंपनीमध्ये ड्युटी आहे, 40,000 रुपये पगार आहे बाबा. बाबा एवढंच नाही तर आम्ही दोघांनी पळून जाण्याचा विचार केला होता बाबा. अरे 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 अरे. पण बाबा जेव्हा हा विचार माझ्या डोळ्यासमोर आला, सर्वप्रथम तुमचा चेहरा आला बाबा माझ्या डोळ्यासमोर. मी विचार केली, मी पळून गेली तरी गावातले लोक माझ्या बाबाच्या अंगावर बदनामीची शिंतोडे उधळवतील, माझ्या बाबाच्या नावावर कलंक लावतील. बाबा माझ्याशिवाय तुमचं कोण आहे या जगामध्ये? मी जर पळून गेली तर तुमच्या म्हातारपणाचा सहारा कोण होईल बाबा? बाबा मी तुमचा विचार केली बाबा. मी म्हटली तर मी पळून गेली तर माझा बाप बिचारा माझं नाव घेऊन घेऊन आत्महत्या करून टाकेल. बाबा मी तुमचा विचार केली आणि मी पळून नाही गेली बाबा. हे समस्या घेऊन तुमच्या समोर आली बाबा. पुष्कळ मुली पाहिल्या, मी ना मुलंही पाहिली, पण हसी पोरगी नाही पाहिली. शिकण्यालायक आहे मा, शिका शिका. हे पोरगी तुम्हाला शिकवून राहिली. पहा, या पोरीला वाईट म्हणाल का तुम्ही चांगलं म्हणाल? तुम्ही सगळे लोक विचार करा. आजकाल मुलं मुली प्रेम करून उठून पडताना मीनं पाहिले, पण मीनं अशी पोरगी नाही पाहिली का नाही. मी जर पडून गेली तर मा बापाची इज्जत जाईल, माझा बाप आत्महत्या करण, माझ्या गावाची इज्जत जाईल. लोक बदनाम करतील. वा, अरे जे पोरगी आपल्या बापाच्या इज्जतीने पाहिजे, जे पोरगी आपल्या गावाच्या इज्जतीने पाहिजे, आपल्या समाजाच्या इज्जतीने पाहिजे, त्या पोरीला वाईट म्हणाल का? वाईट म्हणाल. आणि आजकाल प्रथा बदलली दादा, प्रथा बदलली, हे लक्षात ठेवा. मुलं मुली प्रेम केल्याच्या बाद, ते कोण्याही समाजाचे असो, प्रेम झाल्याच्या बाद त्याचं लग्न करून राहिले लोक. मंदिरात म्हणा, हालमध्ये म्हणा, कुठेही म्हणा, चांगली गोष्ट आहे. लग्न करून द्या ना. आणि पडून गेलं, तुम्ही नाही लग्न कराल तरी पडून जाणारच आहे. मग पडून कशाला जाऊ देता? त्याची इच्छा लग्न करून द्या, काय फरक पडला याच्यात? गावाची इज्जत वाचते, आपली इज्जत वाचते. बाई जी बाबा खूप चांगलं काम केलंस तू. तू पडून नाही गेलीस आणि तुला विचार केला तुझ्या बापाचा. खरंच मा, तुझ्यासाठी मी गती भोगल्या, तुझ्यासाठी मी स्वयंपाक केला मा हातानं, तुले जीव चाललं मा, मीनं लायनाचं मोठं केलं. आणि तुला विचार आला काय माझा बाप मरून जाईल आत्महत्या करून, मा बापाची इज्जत जाईल, म्हातारपणात माझ्या बापाचं कोण करण, कोण भाकर तुकडा दे. आणि खरी गोष्ट आहे मा, म्हातारपणापर्यंत माणूस तर आपल्या हातानं करून खाते, पण एकदा तो खाली बसला का त्याला आयत द्यावं लागते. मग जो कोणी त्याला आयत देतील तर खाईन, आणि नाही देणार तर बिचारा उपाशी मरण. हे म्हाताऱ्या माणसाची अवस्था आहे मा. काय हरकत नाही, तुला चांगलं काम केलं मा. तुला समाजाने तुला नवीन दिशा दाखवलीस का पडून कोणी जाऊ नका, जाऊ नका. लग्न करायचं असेल तर आपल्या आई बापाला करून मागा. तुला नवीन दिशा दाखवली समाजाने. बाबा चांगली गोष्ट आहे. मी काय म्हणते बाबा, सांग मा.
खूप इच्छा होती का माझ्या पोरीला नोकरीवाला पोरगा मिळाला पाहिजे, पण तुझ्या नशिबात नोकरीवाला पोरगा होता आणि म्हणून तुला मिळाला. कोणता पोरगा आहे तो? सूरज, बोल बाबा. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला लग्न करायचं आहे? हो जी. मी तुमच्या मताने लग्न करून राहिलो. हा, तुम्ही पडून नाही गेले याचाच मला खूप आनंद झाला. तुम्ही माझी इज्जत राखली, माझ्या गावाची इज्जत राखली, खूप चांगलं काम केलं. आणि कोणी पडून जाऊ नये विचार आणला आम्ही, पण तुमच्या डोळ्यापुढं चित्र आलं. खूप चांगलं काम केलं तुम्ही दोघाही जणांनी. ठीक आहे, आता पाय बा, तुमच्या मताने मी लग्न करून देतो. हा, तुमचं जर उद्या कमी जास्त झालं तर माझ्याकडे जा नको. नाही, त्यातून आम्ही स्वतः दोन्ही माणसं जिम्मेदार. त्याचा जबाबदार मी नाही. नाही नाही नाही. हा ठीक आहे, येणाऱ्या 10 तारखेचं लग्न तुम्हाला करून देतो. ठीक आहे, मी घरूनच लग्न करतो माझ्या. हा हा. नाही तर खूप मोठ्या हॉलमध्ये लग्न केलं असतं, पण आता नाही हॉलमध्ये करत, आता घरून लग्न करून देतो. हा ठीक आहे सर. कुठं जायची काही जरूरत नाही. नाही. हा ठीक आहे बाई. झालं मा, 10 तारखेचं लग्न करून देतो मी. हो बाबा. हा आता कुठं जाण का? नाही बाबा. नाही ना, तुला खरंच आज तुला तुझ्या बापाने वाचवलं, कोणच वाचवलं. नाही तर बेटा जी, तू जर पडून गेली असती, या 8 दिवसामध्ये तुले बापाची लाश पाहायला मिळाली असती. नाही नाही बाबा. या जमान्यात पैसा मोठा नाही, माझी इज्जत मोठी आहे. हो जी. म्हणून इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक मुलीनं आणि प्रत्येक मुलांना. हो बाबा. हे लक्षात ठेवा. जी. वाईट काम नाही करायचे. जी. 10 तारखेचं लग्न पक्का. जा माझा. आता पत्रिका पाठवतो बहिणीच्या घरी. आता बहिणीच्या घरी पत्रिका गेल्याच्या बाद माझी बहीण चुपचाप राहील का तुम्ही सांगा. नाना तरीच्या शिवा देईन, नाना तरीची आदर गुदारत घेईन. मा भाऊ मोठा आहे, मोठा किता काही पाहणार नाही. आणि मा भाषाला बदमासच आहे पक्का. आता तो तलवार आणते मुले माराले का चाकू आणते, आणि तो मारल्याशिवाय मुले सोडणार नाही. मारत असतो साला, काय हरकत नाही. पोरीच्या जीवासाठी जर मराठी वेळ आली तर मरीन जातात, पण मुलीचं वाईट नाही करणार, वाईट नाही करणार. बहिणीच्या घरी पत्रिका पाठवतो. पत्रिका पाठवणं जरुरी आहे. आपल्या बहिणीच्या पाया लागीन, आपल्या बहिणीला हात जोडी पाहिजे. मग काय करते माझी बहीण नंतर बघा. कलाबाई डोंगरे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक मिळालं. पार्टी सदस्य आप नाम करीता. बापा पत्रिका आली. चंद्राचा चौद उद्धव त्याले काना चंदा समयी ससा सुरत आणि संभ्या कोठे मेला जाऊ. एवढा धोका केला माया सगळं. माझा सख्खा मामा असून ठीक आहे रे माम्या, थांब तुझ्या घरी येतो. नाही तुझी लाच पाल मा नावच नाही. हा संभ्या मायले बोलत आपल्यावाल्या मा मामा मेला, मामा मेला, मामा मेला, मामा मेला. मोठा चांगला होता. मामा मेलाने मला कवटार कवटार लावून आली. मी मेला का? आपली पोरगी देत म्हणत होता बघा. हे पत्रिका घे, मामाच्या तेरवीची पत्रिका. कावड्याला आणली, कावड्याला. पाय ना कोणाचे होत आपली पाय ना दंडा पाय ना सुरज, पाय ना सुरज. म्हणजे माझ्या भावाने धोका केलाय तर हो संभा गेला लंबा हो. आपल्या पोरीचा लग्न संभ्यासोबत लावून देतले ना. पाय ना पाहून त्या मायले शेण खाय बाबा.
दुश्मन पापी का म्हणूया तोंडाला आता तुला तुला लाज वाटते का घरातून निघाला का निघू द्याचा आता झोपला का रे तू तू निघ बरं तू निघ लोक कोणाला लढाई करायला खम ठोकते तू का श्रीमाननीय आमचे मंडूजी डहाके साहेब काकडीवाले यांच्याकडून 51 रुपयाची भेट मिळाली. पार्टी माझे धन्यवाद आहे. मी म्हणलं ना माझी बहीण येईल म्हणून आणि भाषा बी आला पण भाषाच्या आता मोठाचा दंड आहे बाबा. 2-3 दंडे मावर बसले काय झालं रामदास सत्य. आता गावातले लोक मला वाचवतील तर बरं होईल दादा. आणि गावातल्या लोकांना नाही वाचवलं तर ह्या मारल्याशिवाय काही राहणार नाही. चला आपल्या बहिणीच्या पाया लागतो पाया लागतो. बाई कायची बाई कोण बाई कायची बाई हो म्हणतो काही पैसा लागला ठेवलं. अरे पैसे नसती ना तर आपटून टाकली असती तुला. बाई त्या पाया लागतो मा तुला हात जोडतो माझ्या माया. काय बाई मात्र आता ठेवला हात पातून मामा म्हणणार नाही बाबा म्हणील. तुला सर्व कशी गेला का आपल्या पोरीचा लगीन माया पोरासोबत लावते ते तो पोर कुठला हुटावरचा कावळाचा वाला हुटावरचा तो पुराचा कोर्टाला काढता त्याच्यासोबत का करू बाई महापोरीने नोकरीवाला पोरगा भेटला म्हणून ते जबरदस्तीने त्याच्या बरोबर लग्न करून राहिली. नोकरीवाला नवरा भेटला हो किती पगार आहे त्याच्यावाला 40,000 40,000 रुपये पगार हो म्हणून मला सोडून त्याने दिल्या हो आणि दुसरा जरी 70,000 वाला भेटला तर नाही त्या 40,000 सोडून त्या 70,000 द्यायचा नाही. अजून किती पोरं करू तो नवऱ्या करू द्या आपल्या पोरीने बासाजी सांग जाऊ द्या काय हरकत नाही. बाई मी ना गाववाड्याला सांगून ठेवलाय का मा भाषा आणि माई बहीण झगडा करणार आहे मा जीव घेणार आहे मले वाचव जा. तर गाववाड्याने पाहून म्हटलं का तुमचा भाषा जर जास्त तिघाणा करत तर त्याला आम्ही मारल्याशिवाय सोडणार नाही. कोणता भाड्याचा बैल यावं थांबा कोण आहे तो बाई तू पोरगा मरून जाईन हो मरत आणि महागावातल्या बाई तुला सोडपती कशा माती मायले खराटे दे खराटे 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 आणि मला काळी पट्टा कराटे होता आणि मी काळी शिकला नाही येऊ दे. हे सांगा कोणता आहे त्या भाड्याचा बैल हा एवढा मोठा गाव या गावाच्या सामने तुम्ही काकरांनी एकटी अरे आम्ही दोघंच कापी आहोत गाव माय झाशीची राणी आणि मी माय झाशीची राणी आणि मी तानाजी माणूस रे. हा ठीक आहे बाई ठीक आहे. तुझा पोरगा मेला तर मले म्हणायचं नाही. एवढे मोठे लोक लग्नाले येऊ दे कोणता होता येऊ दे नाही येऊ दे साल्याला मारतो निकाल साल्या घर के बाहर
शिवा कशासाठी शिवा कायसाठी ती म्हणजे या मामाच्या पोरीचं लग्न महासंघ जोडलं होतं. मग त्याला नोकरीवाला भेटला तर हात तोडलं ना त्याच्या सगळं लग्न करून. आमची गलती आहे का? आमची गलती आहे. तुझ्या कोण तोडलं होतं? पुतण्या होय तो. तुझ्या पुतण्या होय. तर मी का करू? लग्न महासंघ लागण. मी का करू? मी का करू? मी भाषावर देतो मला. तू अच्छी भाषा. पहिला हक्क माय. आवाज देऊ ना. ते जास्त मस्ती करू नको. गावामध्ये कुत्रा होते का नाही? शिवा बे पाय मी तुला चांगला समजतो. शिवा नको तू. अबे शिवा द्यायचा नाही. ए बाई नाही आली नाही याची. तर येऊ का? पाय बरं ठीक आहे येतो पण परजो नको. आणि जो पळाला त्याने बाप दोन नाही 3. बरं ठीक आहे. थांब ते कसं थांब येऊन आलो. दुसरा नाही झाला आपल्या मायले. कारण की मा बाप मेला ना म्हणून. बरोबर होता. एवढा तू चांगला सज्ज विचाराचा माणूस, सभ्य विचाराचा माणूस आणि तू असा अडण्यासारखा वागतस. गाव कोटाला शिव कोटाला येता येऊन तू ढालपट्टा घेऊन राहिला का? मारते नाही का तुले? मले सांग कोणाकोण लोक बोललो. बरोबर आम्ही दोघंही मायला का आपल्या माम्याच्या घरी आलो. आल्या मग त्या माम्यानं मला पोरगी देऊ केलं. बरोबर कोणाकोण बोललो नाही बोलत. आणि मग दुसऱ्या सगळं लग्न जुळल्यावर तू का म्हणशील आणि आम्हाला विचारलं नाही. हे गोष्ट बरोबर आहे. ही गोष्ट बरोबर आहे. याचा गलती तुझ्या मामाची आहे. पण आता आमची कोणती गलती आहे? नाही तुझी गलती नाही आहे. तू एकच गलती आहे. तू आपल्या पुतण्याने नवरदेव को होणार. नवरदेव मला काय मी लग्न लावतो. कसा करेल रे बापू? पहिले जर म्हणतात तर गोष्ट झालीच ती. तुझी ना माई ओळख नाही पाळख नाही ना कसा तुला नवरदेव करू? मग आता मला का म्हणतेस तू? आता तुला हेच करायचं आहे. आता आलाच आहे. बस लग्न लाव आणि 2 घास खाऊन घे. लग्न लावू आणि 2 घास खाऊ. त्या बहिमा याच्या लग्नाचा कडू घाटा खाऊ मी. अबे कडू घाटा म्हणते का बैताला? अबे लग्नाचं कार्य होय ना. आज लग्न लाव. उद्या तुझ्यासाठी पोरगी पाहिजे. उद्या खरं पाहिजे. बिलकुल पायबर माई इंद्रचंद्र बालरोजी नाही. बिलकुल बिलकुल पाहतो मला पाहतो. खरं ठीक आहे बाबा. त्यासाठी पोरगी पाहतो. मामाची भाषी. मामाची भाषी चालते म्हणे. तुझ्या मामाची भाषी आहे का? चालते चला तर लग्न लाव. लग्न लाव. ये बापू सुरत. बाई चंदा ये मा ये मा झगडा मिटला. ये मा रागाच्या माई पोरगी धाकाच्या मार्गाने लपून गेली. दादा लपून गेली. काय करून कोणी बारीची जात होय. झगडा नाही पाहिला कधी. ये मा चंदा ये बेटा झगडा मिटला. मा ये मा लवकर ये मा. कोणीकडे
शंभू मी गाडतोडा बांधव. हो मग तुला मी देईन. मी तुला देईन म्हटलं. त्या बहिमा जे देवाचं जे देवाचं ते नाही दिली तर आता का देणार तू? नाही आता का देणार आहे? अरे 2000 रुपये देईन. 2000? बरं बाबा 2000 घे. 1000 मी ना 1000च्या भाऊजीला मागून दे. भाऊजीला बाण चांगला हो छान मागून देईल करे ते 4-5 हजार बाण. पुढे बांधून राहिला गाठोडा पाळून राहिला ते डुकट्याले बांध ना. ओरिजिनल डुकट्याले बांध नकली नको बांधू नाही तर काम. तिकडे बांधणार रे आपला समोर करतेस ना. अहो समोर नाही मी काय नाही काहीतरी जमवायला पाहिजे पण तू बांधून देते. नाही तिकडे बांध. तिकडे बांध. अहो तिकडे बांधलो तो त्याचा आखूड आहे मालंब आहे का दुपट्टा नाही का काही नाही होत त्याला जवळ कर. याची अहो कारभारी हा कारभारी मी कारभारी कामाचं झेंडूबाम नाही एमटी बाम. शुभ मंगल सावधान 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 शुभ मंगल सावधान 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 शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल चंदा चाललीस नवरा केलीस पण आखूड आहे हो तुला एवढा पाहिजे होता. चालते मला हा जाऊ दे चाललीस ना आशीर्वाद देतो तुला आशीर्वाद देऊ इकडे समोर जरा. हा अष्टपुत्र सौभाग्यवती मर तुवा पतीने लागो तू माहाती. ये आशीर्वाद देऊन राहिले. आशीर्वाद देतो द्या द्या द्या. लाख पाया मावाले मी का लहान आहे का तुझ्यापेक्षा? लहान तर काय लमक्या गुबळा भात 32 जातात तुला सरा पाहिजे खात्या टाटावर उठवला असतो ना. हा टाटावर बसल्याचं उठवलं नाही साहेब याला. हा चांगलं भेटत होतं बरं. बरं हे बद्दुवाची वाणी एवढी का बोलते असा? बरोबर आहे. अबे मा 32 जातात सोरा पाय माझा काय गुन्हा आहे त्याच्यात? चुप राह. मग आशीर्वाद पहिले ऐकून घे. बरं सांगा. मा 32 जातात तुला सोरा पाय लेका तुले जन्मभर पोरं मारून होतील. अबे पोरं का अबे तुले पुत्र का कुत्र ना होणार हे गेंडर ना होतील तुले. सांगितल्याने काही होत नाही. चांगल्या कामाच्या वेळेस अशी बद्दुवा येते काही खरं. त्याच्याकडे लक्ष देता कमती मग काय चाललं मेंटल चला